आता एक संतापजनक बातमी बुलढाण्यामधून आलेली आहे। गाय चोरीच्या संशयावरून तरुणाला बेदम मारहाण करण्यात आलेली आहे। धर्म विचारत दलित तरुणाला मारहाण केली गेली आहे। धर्म जाणून घेण्यासाठी अंडरवेअर सुद्धा काढायला लावलेली आहे। मारहाणीमध्ये तरुणाचा डोळा निकामी झालाय। इतकी मारहाण या तरुणाला करण्यात आली। बुलढाण्यामध्ये गाय चोरीच्या संशयावरून या तरुणाला मारहाण करण्यात आलेली आहे। धर्म विचारत दलित तरुणाला मारहाण झाली आहे। धर्म जाणून घेण्यासाठी अंडरवेअर सुद्धा काढायला लावली। मारहाणीमध्ये तरुणाचा डोळा निकामी झालाय। माझं नाव रोहन संतोष पैठणकर, राहणार सामननगर शेगाव रोड। माझ्यासोबत काल परवा रात्री बस स्टॉपवर दोघे जण आले, बब्बू गुजरीवाल आणि रोहित पगारिया आणि प्रशांत संगाले या तिघांनी मला खूप मारहाण केली। तिथून मला म्हणजे बस स्टॉपवर आले। बस स्टॉपपासून मला तिथे म्हटले एक पिंट्या ही कुठे आहे, मी ॲड्रेस सांगितलं नाही। तिथं बहसबाजी झाली थोडी, तर त्यांनी मला गाडीवर उचलून बसवले आणि मला काँग्रेस भवनमध्ये नेले रात्रीच्या 11:30 वाजता आणि मला खूप मारले। आणि या संदर्भातलीच माहिती जाणून घेऊयात आमच्या प्रतिनिधींकडून। अमोल गावंडे सध्या आपल्या सोबत आहेत। अमोल, नेमका काय प्रकार आहे हा सगळा? नक्कीच बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरामध्ये हा धक्कादायक प्रकार घडलेला आहे। गाय चोरीच्या संशयावरून एका युवकाला, दलित युवकाला हिंदू राष्ट्र सेनेच्या युवकांनी त्याला उचलले आणि गाय चोरीच्या संशयावरून मारहाण केली आहे। त्याला बेदम अशी मारहाण करण्यात आली आहे। जवळपास 3 तास त्याला ही मारहाण करण्यात आलेली आहे आणि त्यानंतर त्याचे जी गाय आहे त्या गायांसोबत लग्न स्वतः फोटो काढण्यात आलेले आणि धमकी सुद्धा देण्यात आलेली आहे। गाय चोरीच्या संशयावरून या युवकाला मारहाण करण्यात आलेला धर्म विचारण्यात आलेला आहे। त्यांनी सांगितलं सुद्धा की मी दलित असून मी विशेष समाज नाही तरी सुद्धा त्याला मारहाण करण्यात आले। मात्र पोलिसांच्या वेळीच आणि पोलिसांचा जो सायरन वाहन तिथे दाखल झाल्यानंतर या युवकाचं त्याला वाचलेला असा धक्कादायक प्रकार बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथे घडलेला आहे। यामुळे जे दलित संघटना आहे ते आक्रमक झालेले आहे। संबंधित जे आहेत युवक त्यांच्या विरुद्ध गुन्हा सुद्धा दाखल झालेला आहे। मात्र त्यांच्यावर मोका अंतर्गत कारवाई करण्याची मागणी सुद्धा आता या संघटनेने केली आणि या संघटना आपल्या जिल्ह्यात आक्रमक झाल्या। धक्कादायक प्रकरणामुळे जिल्ह्यामध्ये खळबळ निर्माण झाली आहे। तृप्ती, निश्चित अमोल, धन्यवाद संपूर्ण माहिती करता। या प्रकरणावरती दलित पॅंथरच्या कार्यकर्त्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे, आपण पाहूयात। हादरून टाकणारी घटना खामगावमध्ये घडलेली आहे। बौद्ध समाजाच्या दलित रोहन पैठणकरला बेदम मारहाण करण्यात आली। हा हॉटेलवर काम करणारा तरुण काही गोरक्षक नामक धार्मिक कर्मठ उन्मादी तरुणांनी त्याला रात्री 11:30 वाजता गाठून काँग्रेस भवन भागामध्ये बेदम मारलाय। डोक्यात दगड घातलाय, त्याचा डोळा फोडलाय, त्याच्या पाठीत दगड घातलेत, कहर एवढा केलाय की त्याची पॅन्ट काढून त्याचं लिंग तपासून तो कोणत्या धर्माचा आहे याचा तपास लावण्याचा निर्दयी प्रयत्न या हरामखोरांनी केलेला आहे। या घटनेचा निषेध करतो। धर्म विचारू मारलं, सांग तू मुस्लिम आहेस का म्हणून मारलं। हा सांगत राहिला की मी बौद्ध आहे, तरी सुद्धा बेदम मारहाण त्याला झाले।